नंदुरबार येथील कोट्यार्क मंदिरात चैत्र नवरात्री निमित्त अन्नकूटसह विविध कार्यक्रम संपन्न। चैत्र नवरात्री निमित्त अन्नकूट, यमुनाष्टक पाठ, मूर्तीची सजावट। नंदुरबार येथील टिळक रोडवरील कोट्यार्क मंदिरात चैत्र नवरात्री निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले। चैत्र शुद्ध षष्ठी म्हणजे यमुना छठ या दिवशी सूर्यपुत्री यमुनाजी प्रकट झाले। हा दिवस पुष्टिमार्गीय संप्रदायामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो। यमुना नदी हे जसे भौतिक स्वरूप आहे त्याप्रमाणे श्री वल्लभाचार्य प्रभूंनी आदी भौतिक स्वरूपात श्री यमुना महाराणीचे स्वरूप पुष्टी संप्रदाय सांगितले आहे। या दिवशी सर्व वैष्णव भगिनी यमुनाष्टकचा पाठ करतात। या निमित्ताने कोट्यार्क मंदिरात अन्नकूट करण्यात आले। प्रत्येक महिलांनी आपापल्या घरून विविध पदार्थ बनवून आणले। अन्नकूटमध्ये सहभाग नोंदवला। समाजाचे सर्व महिला भगिनींनी चैत्र नवरात्रीचे 9 दिवस पर्यंत यमुनाष्टकचे सामूहिक पठण मंदिरात करतात। यावेळी अन्नकूटमध्ये विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला होता। त्यासोबत दररोज महिला मंडळ भजन सादर करीत असतात, विविध पूजा विधी करीत असतात। या दरम्यान मूर्तीची सजावट करण्यात आली होती। या प्रसंगी समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यात शशिकला शहा, कमला वाणी, मीरा शहा, प्रतिभा श्रॉफ, अंजली वाणी, संगीता वाणी, शैला शहा, संध्या वाणी यांच्यासह महिला उपस्थित होत्या। यावेळी अंजली वाणी काय म्हणाल्या ते पाहूया। शुद्ध षष्ठी म्हणजे यमुना छठ। आजच्या दिवशी सूर्यपुत्री यमुनाजी प्रगट झाले। हा दिवस पुष्टिमार्गीय संप्रदायामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यमुना नदी हे जसे भौतिक स्वरूप आहे त्याप्रमाणे श्री वल्लभाचार्य प्रभूजींनी आदी भौतिक स्वरूपात श्री यमुना महाराणीजी स्वरूप पुष्टी संप्रदायात सांगितले आहे। या दिवशी सर्व वैष्णव यमुनाष्टकचा पाठ करतात। आज या निमित्ताने कोट्यार्क मंदिरात अन्नकूट करण्यात आलेला आहे। समाजाच्या सर्व महिला भगिनी चैत्र नवरात्रीचे 9 दिवस पर्यंत यमुनाष्टक हे सामुदायिक पठण करतात आणि हे 9 दिवस आनंदात साजरा करतात।